जय श्री स्वामी समर्थ. मी आणि माझा मामा अक्कलकोटला चाललो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला. आणि आपण तुळजापूरचं पण दर्शन करूया. तर पाहत राहा हा पूर्ण व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे कसं आपले सर्व ब्लॉग्स वगैरे जानकारी तुम्हाला दिसेल. तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर चला. तुळजापूर आणि अक्कलकोटच्या दर्शनासाठी निघालेलो आम्ही. घाटातल्या रस्त्यात एक छोटासा ब्रेक घेतलाय. निसर्गाच्या वातावरणात थोडं विश्रांती आणि पुन्हा प्रवासाला निघू. Few moments later. जे भावानी मित्रांनो, तर फायनली आपण दुपारच्या 3 वाजता इथे पोहोचलोय महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारात. तर चला मित्रांनो, तुम्हाला दर्शन पण करून देऊ. कोणा साईडला जाणं आहे हो? हां, हे बाहेर निघायचं आहे का रस्ता? इकडे आहे का? घरची किती महिना आहे? तर मित्रांनो, आता इथे खूप गर्दी आहे. तर चला आपण भेटूया लाईनमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आता इथे लाईनमध्ये आलेलो आहे. आम्हाला डायरेक्ट 3:06 वाजून गेले, पण आमचं काही अजून दर्शन काही झालं नाही. तर आता अक्कलकोटला पण जायचं आहे आम्हाला. ना मला वाटतं रात्र होती काय मी त्या अक्कलकोटला जायला. तर चला मित्रांनो, मग करूया दर्शन धीरे धीरे. फायनली 3-4 तास रांगेत लागल्यानंतर आम्हाला देवीचं दर्शन झालं आहे मित्रांनो. खूप मस्त वाटतंय, पण आता तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण कॅमेरा अलाउड नव्हता. आता हे बघा इथला निसर्ग, पब्लिक वगैरे कसं काय आहे ते. आणि आपल्याला आता अक्कलकोटला पण निघायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजाच्या दर्शनाला. खूप वेळ झालेला आहे मित्रांनो, तर चला.
श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती. आम्ही इथेच रात्रीचे 9 वाजता पोहोचलो. तुळजापूरहून दर्शन करून आल्यामुळे आज दिवसभर खूप धावपळ झाली, त्यामुळे आम्ही खूप थकलो आहोत. बाहेर रूम्स खूप महाग असल्यामुळे आम्ही इथेच हॉल बुक केला. एका हॉलमध्ये साधारण 15-20 बेड्स असतात. एका बेडची किंमत 250 रुपये आहे आणि आम्ही 2 बेड बुक केले आहेत, ज्यासाठी आम्ही त्यांना 500 रुपये दिले. चला आता आपण विश्रांती घेऊया, उद्या सकाळी भेटू. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तर सकाळ झालेली आहे. आपण मेन मुख्य मंदिरात आलेलो आहोत. आता सध्या आपण लाईनीमध्ये लागलेलो आहे, पण सकाळचा टाईम आहे तर आज एवढी काही गर्दी नाही आहे. नाही तर संध्याकाळी आम्ही आलेलो होतो ना रात्री, तर खूप गर्दी होती. बाहेरपर्यंत तर टँक मंदिरापर्यंत पूर्ण फुल गर्दीनं भरलेलं होतं, पण आता एवढी गर्दी नाही आहे. कॅमेरा बंद काही तोंडानं पोडच नसतंय. प्रसाद पलीकडे जवळ जेंट्सचा पलीकडे जवळ लेडीजचा. हां, तर मित्रांनो, एक असं पुरुषांची लाईन आहे, ती लेडीजची लाईन आहे, त्यामुळं ते आपल्याला त्या लाईनमध्ये जाऊ नव्हते देत. इथं कॅमेरा पण अलाउड नाही आहे, पण आपण व्हिडिओ शूटिंग काढू लागलो कारण गर्दी नाही आहे त्यामुळं. हे बघू शकता मित्रांनो, हे मुख्य मंदिर आहे मेन श्री स्वामी समर्थ महाराजांचं. हे जे वडाचं झाड आहे, या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज रोज येऊन बसायचे. लोकांची अशी मान्यता आहे की हे झाड खूप प्राचीन आणि खूप पुरातन आहे. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज रोज बसायचे. मंदिराचं दृश्य पण एक नंबर आहे आणि मंदिर खूप छान दिसतंय. तर चला मित्रांनो, हे बघा मित्रांनो, तर मंदिराचं दर्शन करून आल्यावर मी इकडेच थोडा साईटला आलो. या ठिकाणी पण एक श्री स्वामी समर्थ महाराजाची काचामध्ये मूर्ती आहे आणि बाजूला त्यांचे कपडे ठेवलेले. हे तेच कपडे मित्रांनो, ते तुम्ही आता पाहू शकता स्प्रिंगवर. तर चला खंडोबा मंदिरावर. हे खंडोबा मंदिर असं म्हटलं जातं की श्री स्वामी समर्थ 1856 साली आश्विन महिन्यात चिंतोपंत टोळांबरोबर सोलापूरहून घोड्यावरून अक्कलकोटला आले. अक्कलकोटला पोचल्यावर त्यांनी सर्वप्रथम याच खंडोबा मंदिरात दर्शन घेतले. या मंदिरात ते काही दिवस राहिले होते. ही जागा सध्या अक्कलकोट एसटी स्टँडच्या समोरच आहे. तर मित्रांनो, अक्कलकोटला आल्यावर नक्की या मंदिरात या. श्री स्वामी समर्थ समाधी मंदिर अक्कलकोट हे एक अत्यंत पवित्र ठिकाण आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये हे मंदिर वसलेलं आहे. स्वामींनी 1856 मध्ये इथेच समाधी घेतली, ज्यामुळे या स्थानाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. मंदिराच्या परिसरात मुख्य मंदिर, सभामंडप आणि भक्तांसाठी राहण्याची सोय देखील आहे. इथे दररोज पूजा, आरती आणि विविध उत्सव साजरे केले जातात. स्वामींचे परमभक्त असलेले चोळप्पा महाराज यांचं घरही मंदिराच्या शेजारीच आहे आणि तेही एक महत्त्वाचं स्थान मानलं जातं. चोळप्पा महाराजांच्या वाड्याचा इतिहास. श्री क्षेत्र अक्कलकोट येथे चोळप्पा महाराजांचा वाडा हे ठिकाण श्री स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेले आहे. स्वामींचे आगमन 1856 मध्ये स्वामी समर्थ अक्कलकोटला आले आणि त्यांना चोळप्पा महाराजांनी आपल्या घरी याच वाड्यात आणले. वास्तव्याचे स्थान. स्वामींनी अक्कलकोटमधील आपल्या 22 वर्षांच्या वास्तव्यातील बहुतांश काळ याच वाड्यात व्यतीत केला. परमभक्त चोळप्पा हे स्वामींचे निष्ठावान आणि अंतरंग शिष्य होते. त्यांनी घरातील अडचणींवर मात करून स्वामींची निस्सीम सेवा केली. पवित्र वस्तू. या वाड्यात आजही स्वामींनी चोळप्पांना दिलेल्या पादुका आणि स्वामींनी वापरलेल्या काही वस्तू दर्शनासाठी ठेवलेल्या आहेत. समाधीस्थळ. याच वाड्याच्या अगदी जवळ स्वामी समर्थांनी 1878 मध्ये समाधी घेतली, त्यामुळे हे ठिकाण समाधी मठाशी जोडलेले एक अत्यंत महत्त्वाचे पवित्र स्थान आहे. श्री गुरु मंदिर बालाप्पा मठ हे श्री स्वामी समर्थांचे परमभक्त बालाप्पा महाराजांचे समाधीस्थळ असून जिथे आजही स्वामी समर्थांची चिन्मय पादुका आणि त्यांच्या पावलांचे ठसे दर्शनासाठी उपलब्ध आहेत. तर चला पाहूया पुढे.
आहे.